लास्ट आपला क्लास कधी झाला होता? 16 मार्च 2020ला, बरोबर आहे. आणि 16 मार्च 2020पासून आज कंप्लीट 286 दिवसानंतर आज आपला क्लास चालू आहे. आणि या 286 दिवसामध्ये खूप काय अशा गोष्टी घडलेल्या आहेत. कोणासोबत चांगले घडलेले आहेत, कोणासोबत वाईट घडलेले आहेत. आय होप तुम्हाला काही प्रॉब्लेम झाली नसेल. इन केस झाली जरी असेल तर तुम्ही त्याच्यावर यशस्वीरित्या मात केला असाल असे एक्सपेक्टेशन्स करतो. आणि अभ्यासाच्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं असेल तर आता स्टुडंट्सपुढे 2 मोठे प्रश्न आहेत की सर आम्हाला अकाउंट्समध्ये चांगले मार्क्स घ्यायचे होते, आम्हाला थेरॉटिकल सब्जेक्ट्समध्ये चांगले मार्क्स घ्यायचे होते, पण लॉकडाऊनमुळं जेवढा आमचा अभ्यास व्हायला पाहिजे तेवढं झालेलं नाही. जर रेग्युलर स्टुडंट राहिलं असतं तर रेग्युलर इंग्लिशच्या क्लासला गेलं असतं, अकाउंटच्या क्लासला आलं असतं, 80 पैकी 80 मार्काची एक्झाम दिलं असतं. म्हणजे कुठं ना कुठं त्यांच्या मनामध्ये एक विचार चालू आहे, थॉट प्रोसेस आहे की जेवढं ॲडव्हान्टेज गेल्या वर्षीचे स्टुडंट्स जेवढी प्रगती झालेली आहे तेवढी आमची झालेली नाही असं तुमच्या मनामध्ये वाटतं. पण असं जर काही विचार करत असाल तर कृपया करून ते विचार सोडून टाका. तुमची आणि त्यांची प्रगती सेम लेवलवर आहे. फक्त एवढंच फरक आहे की त्यांचा अभ्यासक्रम जुनं होतं, तुमचा अभ्यासक्रम कसा आहे, नवीन आहे, बरोबर. आणि मेन सर्वात मॅक्सिमम कॉमर्सचे मुलं आपल्या क्लासमधले भीती घ्यायलेत इंग्लिशची की सर आमचं इंग्लिशचं काहीच नाही. अकाउंटमध्ये एकदम असे टार्झन असल्यासारखं 6 पॅक ॲप्स वगैरे सगळे आहेत आणि इंग्लिशमध्ये एकदम सुकडा काढी असं तर विचार करत असतं. असं विचार करू नका. जेवढे करून तुमच्या मनामध्ये असे सगळे डाऊट्स वगैरे असतील ते क्लिअर करून घ्या. स्टेप बाय स्टेप पुढे जाताल. एवढंच की सर 95% पडायला पाहिजे हे एक्सपेक्टेशन्स ठेवू नका, कारण त्या दृष्टिकोनातून तुमची ट्रेनिंग झालेली नाही आहे. ट्रेनिंग होऊ शकते, सगळं होऊ शकते. फक्त एवढंच आहे की इथून 3 महिने जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च ह्या 3 महिन्यामध्ये एका आठवड्यात 168 तास असतात. तर एका 168 तासापैकी 120 तासापेक्षा जास्त तुमची स्टडी व्हायला पाहिजे, तरच तुम्ही ते एक ड्रीम आहे, ते एक जे गोल आहे ते अचीव करू शकता. मार्च 2020 बोर्ड्समध्ये प्रत्येकजण 95 नाही घेऊ शकत. प्रत्येकजणांना 95+ पर्सेंटेज पडू नाही शकत. हे त्यांनाच पडू शकतात जे स्ट्रॅटेजिकली स्टडी करू शकते. जसं आपण आउटस्टँडिंग ऑक्टोबरमध्ये प्रत्येक दिवशी एक धडा घेतला होता, तसं जर तुम्ही केलात तरच पडू शकतात, अदरवाईज नाही. आपल्या अकाउंट्समध्ये किती धडे आहेत? 12 धडे आहेत. किती? 12 धडे आहेत आय थिंक, बरोबर आहे. किती? 10 आहेत का? 10. तर 10पैकी तुम्हाला जर आउट ऑफ मार्क्स घ्यायचे असतील तर फक्त 7 ते 8 धडे केलं तरी सफिशियंट आहे. 7 ते 8 धडे केले सफिशियंट आहे. फक्त ऑब्जेक्टिव्स तुम्हाला प्रत्येक चॅप्टरचे पाहिजेत. ओसीमध्ये किती चॅप्टर आहेत? 8 चॅप्टर आहेत. तुम्हाला ओसीमध्ये 100पैकी जर 90च्या वर जायचं असेल तर 8पैकी 8 चॅप्टर कंप्लीट करायची गरज नाही. तुम्ही फक्त 5च करा, पण परफेक्ट करा. त्या चॅप्टरमध्ये जे एक्झरसाईज तुम्हाला दिलेले आहेत ते काही विचारलं तर तुम्हाला यायला पाहिजे. कारण सपोज आता मेन चॅप्टर कोणते आहेत? पहिला, दुसरा, व्यवसाय सेवा 5वा एक आणि लास्ट विपणन एक. ठीक आहे, हे 4 चॅप्टर महत्त्वाचे आहेत. बाकी 1-2 तुम्ही कोणतेही चॅप्टर घेऊ शकता, पण जे कोणते 5 करायचे ते परफेक्ट करायचे. त्यातलं कोणतेही जर क्वेश्चन तुम्हाला विचारलं तर तुम्हाला यायला पाहिजे. असं जेव्हा तुम्ही करता तेव्हाच परफेक्ट होताल. इकॉनॉमिक्समध्ये पण असंच आहे. 4 चॅप्टर करायचे सूक्ष्म अर्थशास्त्रामधले, पण परफेक्ट करायचे. त्या चॅप्टरमध्ये तुम्हाला कोणतेही क्वेश्चन येऊ दे, कसेही काही विचारू दे, ते तुम्हाला यायला पाहिजे. नॉट ओन्ली फक्त आता कसे आहेत, काही मुलं असे आहेत की सांग बेटा नियोजनाचे महत्त्व सांग मला, तर ते नियोजनाचे महत्त्व त्यांनी इझिली सांगू शकते. 1, 2, 3, 4 पॉईंट वाईज सांगू शकते. पण बसलेले इथे जे 100, 60, 70 जण बसल्या त्यापैकी फक्त 10 जणांनाच योग्यरित्या ते लिहिता येते, बरोबर आहे. सपोज मी तुम्हाला विचारलं की भागीदारीचे फायदे तोटे सांगू शकता. हे भागीदारीच पहिला, दुसरा, तिसरा लिहून दाखव म्हणल्यानंतर मध्ये छाटाव काय तेच कळणार, बरोबर आहे ना. हां, आणि मग हे छाटायचं कसं, हे कधी परफेक्ट होतं आहे? जेव्हा तुम्ही रोज आजपासून तुमच्या बोर्ड एक्झामपर्यंत रोज सकाळी उठल्यानंतर 1 ते 2 तास जेव्हा तुम्ही थेरॉटिकल सब्जेक्ट्स वाचायला चालू करता. रोज ओसीचा पहिला धडा, दुसरा धडा वाचल्यानंतर काय होतं माहीत आहे का? त्या धड्यातले शब्द माहीत होऊन जातात. जसं ले चलो तुम्हें तारों के शहर में, धरती पे ये दुनिया, हे एवढे मोठे शब्द आहेत. हे कसं काय लक्षात असतात तुम्हाला? कॉन्स्टंटली ऐकता दिवस रात्र तेच हेडफोन लावून. असं वाटतं की आता गेलेच दोघं चंद्रामध्ये, कुठंच राहणार, पलंगावर पडून राहते. तसंच हे जेव्हा शब्द वगैरे वाचता, धडा तुम्ही कॉन्स्टंटली रिपीटेडली वाचता, तेव्हा तुम्हाला त्याच्यामुळे एक फायदा होते, तुम्हाला छाटायची स्पीड भेटते आणि त्या चॅप्टरमधले इम्पॉर्टंट शब्द माहीत होतात. मध्यस्थाचे उच्चाटन हे कोणत्या चॅप्टरमधलं आहे? मध्यस्थाचे उच्चाटन हे शब्द कोणत्या चॅप्टरमधला आहे?
ओसीचं आहे, ओसीमधलं पॉईंट आहे हे. मी असं औषध ऑक्टोबरमध्ये विचारलेलं आहे ते. मर्यादित भांडवल, हां ओसीच्या चॅप्टरमधला आहे. कोणत्या? व्यक्तिगत व्यापाराचे तोट्यामध्ये येते का फायद्यामध्ये येते? अरे सुलभ स्थापना, मर्यादित भांडवल कशामध्ये येते? तोट्यामध्ये येते. हां ठीक आहे. आणखी का? बरं हां ठीक आहे, काय हरकत नाही, असू द्या. हे असे जे इम्पॉर्टंट शब्द असतात हे तुम्हाला कधी परफेक्ट होतात जेव्हा तुम्हाला चॅप्टर माहीत होतं. ठीक आहे. नेक्स्ट, आता भीती मी तुमच्या अगोदर क्लिअर करून टाकलं, त्यानंतर आपण मेन पॉईंटकडे येऊयात. ओके. इकॉनॉमिक्सचं काल ओसीचं तुम्हाला एक पेपर सनचं टाकलं होतं ग्रुपमध्ये, बरोबर आहे? हां, तर आता ते पेपर सन्स फक्त PDF जे आलेलं आहे हे कशाचं, इथं बस बेटा, असं हे सेंड करायमागचा मुख्य उद्देश काय की सर तुम्ही PDF सेंड केला, आम्ही बघितला, चांगला आहे, तसंच ठेवून टाकला. तर तुम्हाला काय करावं लागेल, हे पेपर्स स्वतः सॉल्व करावं लागेल. एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्यापैकी इथं बसलेले प्रत्येकजण आहेत, एकही जणांना असे नाहीत की ज्यांना असं वाटतं की मी अकाउंटमध्ये नापास होतो. कोणी आहे का? सर 35 का होईना पण 35 घेऊन पास होतो. अरे लाज वाटायला वगैरे होतात ना. कसं का होतात? नंबर फर्स्ट रिझन, ट्रेनिंग योग्य झालेली आहे तुमची, प्रॉब्लेम जास्तीत जास्त प्रॅक्टिस केला आणि त्या प्रॉब्लेम प्रॅक्टिस केल्यामुळे तुमचं कॉन्फिडन्स हाय लेवलवर आहे. म्हणजे कितीही अवघड पेपर आला तरी पास व्हायचे चान्सेस आहेत. पण तेच इंग्लिशमध्ये काय आहे का? कसं का नाही इंग्लिशमध्ये? मी सांगतो की कारण तुम्ही प्रॅक्टिस जास्त केला नाही. जेवढं तुम्ही जास्त प्रॅक्टिस करता, जेवढं जास्त सॉल्व करता तेवढं होईल. आणि इंग्लिशचं असं आहे, जेवढं तुम्ही त्याला भियाल ते तेवढं तुम्हाला भीती घालते. लपणंछपणी खेळत असता तुम्ही, बरोबर आहे? त्याला इंग्लिशमध्ये हाईड अँड सीक म्हणतात. हाईड अँड सीकमध्ये लपल्यानंतर मनामध्ये कसतर होते, धाकधूक होते. कसं का होते धाकधूक? कारण एकतर आपण लपून बसलेलं असतं आणि आपल्याला भीती असते की त्याने येऊन आपल्याला पकडेल, बरोबर आहे? तसंच आहे, तुम्हाला एकतर इंग्लिशचा अभ्यास करणं गेला आणि दुसरी भीती आहे की तुम्हाला नापास व्हायची भीती आहे, बरोबर आहे? आता फिअरला जर ओव्हरकम करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? हां, अभ्यास करावा लागेल. अभ्यास करणं म्हणजे काय? रोज इंग्लिश पुस्तक उघडून बघता नाही, मग काय करता? आपल्या देगलूरच्या पोरांचं, मॅक्सिमम पोरांचं एक भ्रम आहे मनामध्ये, इंग्लिशचं ट्युशन लावला तर इंग्लिशमध्ये जास्त मार्क पडतात. चुकीचं आहे. इंग्लिशचं ट्युशन लावल्यावर सुद्धा काही जण नापास होतात. का नापास होतात? कारण नुसतं ट्युशन लावून काय फायदा नाही, तुम्हाला रोज त्याचा अभ्यास करावा लागेल, बरोबर आहे? आता रोज अभ्यास कसं करायचा? नंबर फर्स्ट, पहिल्या दिवशी ग्रामर स्टार्ट करायचं. आता जानेवारी महिना आहे, बरोबर आहे? जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला बोर्डाचा पेपर पॅटर्न आहे तुमच्याजवळ, प्रत्येकाजवळ आहे. पाहायचं की ग्रामरमध्ये कोणते कोणते टॉपिक आहेत, टोटल सगळे टॉपिक एका पेजवर लिहायचे आणि त्यापैकी शॉर्टलिस्ट करायचं की कोणते कोणते टॉपिक मला 10वीला झालेले आहेत आणि कोणते टॉपिक मी स्वतः अभ्यास करून कवर करून घेऊ शकतो. आता यूट्यूबचं नॉलेज आलेलं आहे, यूट्यूबवर 17 इंग्लिशचे व्हिडिओज आहेत, बरोबर आहे? असे टॉपिक शॉर्टलिस्ट करायचे आणि ॲटलिस्ट 15 टॉपिक पूर्ण जानेवारी महिन्यामध्ये कंप्लीट व्हायला पाहिजे. जानेवारी महिन्यामध्ये ते लेटर रायटिंग असू दे, ईमेल रायटिंग असू दे, स्पीच असू दे किंवा लिफलेट असू दे, समरी काही असू दे, पहिल्या 15 दिवसामध्ये ते कवर व्हायला पाहिजे. आणि मी जे बोलायलो हे फक्त बोलण्यावर जर घेतला, सिरियसली घेतला नाहीत तर एक टाईम असं येईल तुमच्यासोबत झूम मीटिंगमध्ये असलेले स्टुडंट्स, तुमच्यासोबत जे ऑनलाईन यूट्यूबवर स्ट्रीम वगैरे बघितलेले आहेत, हे पास होतील आणि तुम्ही इंग्लिशमध्ये फेल होता. त्यामुळं जितकं जास्त होईल तितकं जास्त सिरियसली घ्यायचं आणि एक एक सब्जेक्ट क्लिअर करत राहायचं. नंबर फर्स्ट, अकाउंटमध्ये फेल होणार कोणी पण, बरोबर आहे? SP, OC, इकॉनॉमिक्स हे तुम्ही कॉलेजमध्ये तर आता स्टार्ट झालेलं आहे. किती जणांना वाटते या सब्जेक्टमध्ये सर मी फेल होतो? असं कोणी आहे का? कोणीच होत नाही. का होत नाही? कारण थेरॉटिकल सब्जेक्ट आहे, पॉईंट पार्ट झालेले आहेत, 5 धडे आहेत, 5 धड्यापैकी मुद्दे जरी पार्ट जरी झाले तर 60 मार्क आरामशीर पडतात, बरोबर आहे? आता 60 तर मार्क सगळ्यांनाच पडतात, पण आपल्याला काय फक्त 60वर सॅटिस्फाय व्हायचं आहे का? आपल्याला काय पाहिजे? तेच परिस्थिती घे ना, ते छडी घे. हां ठीक आहे, आपल्याला काय पाहिजे? 100 मार्क पाहिजे थेरीमध्ये. थेरॉटिकलमध्ये 100 मार्क इम्पॉसिबल आहे. खूप पुण्याचं काम करावं लागतं तर 100 मार्क मिळतात, अदरवाईज भेटत नाहीत. नंबर फर्स्ट, तुमचं अक्षर एकदम चांगलं पाहिजे. नंबर सेकंड, प्रत्येक मुद्दा तुम्ही व्यवस्थित लिहिला गेला पाहिजे. प्रत्येक 8 मार्काचा प्रश्न लिहित असताना वर इंट्रोडक्शन, एक एक्स्ट्रा पॉईंट आणि खाली निष्कर्ष, जे की पॉसिबल नाही. तुम्ही 95 पर्यंत आरामशीर जाऊ शकता, पण आउट ऑफ साठी थोडंसं मगजमारी करावं लागते. अकाउंट्समध्ये तुमचं अक्षर कितीही खराब राहू दे, एकदम गलिच्छ असू दे, पण तुम्ही डिजिट्स जर चांगले लिहित असाल तर अकाउंट्समध्ये चांगले मार्क्स पडतात. पण थेरीमध्ये थोडंसं अवघड आहे. इम्पॉसिबल नाही आहे, पण थोडंसं टफ आहे.
ठीक आहे. तुमच्यापैकी काही जण असेसुद्धा आहेत की ज्यांना आउटस्टँडिंग ऑक्टोबरमध्ये मी ज्यांच्या स्टडीकडे एकदम बारकाईने लक्ष दिलं होतं की त्यांनी 90+ स्कोर करू शकतात पर्सेंटेजमध्ये म्हणालो मी. पण त्यांना कुठे ना कुठं आणखी थोडंसं स्वतःला पुश करायचं अभ्यासामध्ये. रोज त्यांनी 3 तास करायला तर त्यांना 4 तासापर्यंत न्यायचं. बरोबर आहे. आता इथंपर्यंत 8 ते 9 महिने झाले, 286 दिवस आपण एकदम लाईटली घेतला. आपलं स्ट्रगल कुठून चालू झालेलं आहे, ट्युशन बंद आहेत, तर आता ट्युशन करायचं कसं. एप्रिल, मे आणि जूनमध्ये आपण फक्त ऑनलाईन क्लास अटेंड केला. त्याच्यानंतर आपल्याला हळूहळू समजायला लागले की ऑनलाईन क्लासेस करून अभ्यास कसं करायचा. नंतर मग कुठं ॲट द एंडला दिवाळीच्या नंतर आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित झालेलं आहे. आता ऑफलाईन क्लासेस चालू झाले. आता आपल्याजवळ ॲडव्हान्टेजेस आहे. जेवढं जास्त 2 तास क्लास पाहिजे आपलं क्लास 2 तास होईल, 3 तास पाहिजे 3 तास होईल, 1.5 तासाचे 2 सेशन्स पाहिजे 1.5 तासाचे 2 सेशन्स होईल. पण 4 सब्जेक्ट्समध्ये टार्गेट ठेवायचं की मला ह्या 4 सब्जेक्ट्समध्ये 90+ स्कोर करायचा. अकाउंट्स, SP, ज्यांचं SP असेल त्यांनी, इकॉनॉमिक्स, OC, आणि ज्यांचं मार्केटिंग आहे त्यांना सांगायची गरज नाही, मार्केटिंग लघुउद्योग. पण ज्यांचं हिंदी किंवा SP नाही त्यांनी 3 सब्जेक्ट्स पकडायचे आणि याच्या पाठीमागे हात धुवून लागायचं. अकाउंट, OC आणि इकॉनॉमिक्स, ह्या 3 सब्जेक्ट्समध्ये जर तुम्ही 90+ स्कोर केलात तर तुमचं ओव्हरऑल पर्सेंटेज टच होईल 85 मार्क्सला. 100पैकी 85% टच होईल. आणि जर तुम्हाला 90च्या वर पाहिजे असतील तर तुम्हाला 4 सब्जेक्ट्समध्ये 90+ स्कोर करावं लागेल. 4 सब्जेक्ट्समध्ये, ते कोणते का असेना. करेक्ट. आणि हे सगळं करत असताना जर इंग्लिशमध्ये 75पेक्षा जास्त असेल मार्क्स, 100पैकी 75पेक्षा असतील तर तुम्ही 95च्या आसपास टच करू शकता, अदरवाईज नाही. आपल्या क्लासची गेल्या वर्षीची मुलगी आहे, तिला 5 सब्जेक्ट्समध्ये 90+ आहेत. 5 सब्जेक्ट्समध्ये. अकाउंटमध्ये आउट ऑफ, इकॉनॉमिक्स, OCमध्ये 95 आहेत. इंग्लिशकडे लक्षच दिलं नाही. इंग्लिशमध्ये किती आले? 60 आले. 100पैकी 60 म्हणजे किती मार्क कटले? 40 मार्क. 6.5 मार्काला 1% आहे, 6 36, म्हणजे 6% तिथंच कटले. बरोबर आहे. तुम्हाला सांगतो, पेपर तुमचं आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये जेवढं पेपर आलं नाही त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं सोपं पेपर येईल. एकदम सोपं पेपर येईल. फक्त एवढंच की तुमची त्या पेपरच्या दृष्टिकोनातून प्रिपरेशन पाहिजे. अगोदर मी तुम्हाला प्रिपरेशन करून देणार. एक्झामच्या 10 ते 15 दिवस अगोदर मी तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये सांगणार की पार्टनरशिप फायनल अकाउंटचे हे 5 प्रॉब्लेम करून घे, नॉट फॉर प्रॉफिटचे 5 प्रॉब्लेम करून घे, बिल्स ऑफ एक्सचेंज एवढंच बघून जा, आणि जेवढं परफेक्टली बघून घ्या तेवढ्यापैकीच एक येणार म्हणजे येणार. पण ते 5 प्रॉब्लेम परफेक्टली येण्यासाठी एक्झामच्या अगोदर ह्या पुस्तकमध्ये जेवढेही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रत्येक प्रॉब्लेम ॲटलिस्ट 5 वेळा तुमच्या हाताखालून गेलं पाहिजे. ईच अँड एव्हरी प्रॉब्लेम. सपोज आता पार्टनरशिप फायनल अकाउंटचा फर्स्ट प्रॉब्लेम आहे, बरोबर आहे, तर हे प्रॉब्लेम तुमच्या नजरेखालून किती वेळेस गेलं पाहिजे? 5 वेळेस. ह्याचा ॲडव्हान्टेज काय? नंबर फर्स्ट, गणित करत असताना तुमच्या माइंडमध्ये काही दिमागामध्ये काही हे राहणार नाही की ॲडजस्टमेंटची पोस्टिंग कशी होईल काय नाही. तुम्ही स्वतःला जर असं ऑब्झर्व करा. पार्टनरशिप फायनल अकाउंटचं मी गणित दिलं तुम्हाला, सगळेचे सगळे जर ॲडजस्टमेंट इझी असले तर तुमची पेन एकदम फास्ट चालते, थांबतच नाही, पेन थांबत नाही. आणि तेच जर एखादी ॲडजस्टमेंट अवघड राहिली, पेनीची स्पीड काय होते? कमी होऊन जाते. आणि मग आपल्याला हे जर एरर आहे हे दूर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? प्रत्येक प्रॉब्लेम मॅक्सिमम वेळेस सॉल्व करावं लागेल. ह्याचा ॲडव्हान्टेज हे होईल, पूर्ण आपले ॲडजस्टमेंट्स क्लिअर होतील. आणि दुसरा फायदा हे होईल की पेपर जे 3 तासाचं पेपर असते ते आपलं 3 तासाचं पेपर म्हणजे 180 मिनिटाचं टोटल पेपर सॉल्व होईल 100 मिनिटामध्ये. म्हणजे जवळपास 2.25 तासामध्ये आपलं पूर्ण पेपर सॉल्व होईल. तुम्ही यूट्यूबवर मी त्या 3-4 जणांचं इंटरव्ह्यू घेतलेले व्हिडिओ टाकलं होतं, बरोबर आहे. ते 3-4 स्टुडंट्स होते. त्यापैकी प्रत्येक स्टुडंटमध्ये ऐका त्यांनी हेच सांगितलेले आहेत, जेवढी जास्त प्रॅक्टिस करायचं तेवढं प्रॅक्टिस केलं तरच चांगलं होईल. आणि त्यांना प्रत्येकाला मी क्वेश्चन विचारलं होतं की बोर्डाचा पेपर तुझं किती वेळेत झाला होता? प्रत्येकाने सांगितलेलं आहे 2.25 तास, 2 तास, मॅक्सिमम किती तास? 2.5 तास. त्याच्यापेक्षा एकही मिनिट जास्त नाही. हे कधी पॉसिबल होते? जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता. तुम्ही जर मनामध्ये असं कुठं हे ठेवलात की मागच्या वर्षी स्टुडंटला वर्षभर क्लास केलेत, मी ऑनलाईन क्लास केलो, माझी प्रगती होऊन लागली, हे भ्रम जेवढ्या लवकरात दूर करता येईल तेवढ्या लवकरात लवकर मनातून काढून टाकायचं. असं स्वतःला ट्रीट करायचं की आपलं लाईव्ह क्लास झाला आहे, जसं आता इथं आपण बसला, आणि असं विचार करून अभ्यास करायला स्टार्ट करायचं. बिलीव्ह मी, तुम्ही पण चांगले मार्क्स करू शकता, तुम्ही पण स्कोर करू शकता. अकाउंट्समध्ये 100 मार्क पॉसिबल आहे. यावर्षी ऑनलाईन स्टडी करूनसुद्धा पॉसिबल आहे. हे तुम्हाला आता मी सांगितलं तर इम्पॉसिबल वाटेल, पण तुमच्यापैकी जे का एक ऑनलाईन स्टुडंट जेव्हा अभ्यास करून बोर्डामध्ये चांगले मार्क्स घेते आणि मग तेव्हा वाटते की यार खरंच ह्यानं घेतला म्हणजे मी घ्यायला काय हरकत होती. फक्त एवढंच आहे की त्यानं हे विचार करत नव्हता
त्यानं फक्त या टाईमला काय करत होता, अभ्यास करत होता. आणि ज्यावेळेस त्यानं अभ्यास करत होता त्यावेळेस तुम्ही फक्त विचार करत होता, मी अभ्यास करू का नको, करू का नको. बरोबर आहे. जे काही झालेलं आहे लॉकडाऊनमध्ये, जेवढी तुमची तुटकी मुटकी स्टडी झालेली आहे, तुरळक 10% 20% झालेली आहे, असू द्या, कंटिन्यू करा. मी तुम्हाला पूर्णचा पूर्ण सपोर्ट करेन. सपोज तुमच्यापैकी काही स्टुडंट असतील की ज्यांना फक्त फायनल अकाउंट एकच चॅप्टर येते, बाकी कोणते चॅप्टर येत नाहीत, तर ते सुद्धा राहिलेले चॅप्टर्स कवर करून घेईन. ज्यांना पार्टनरशिप फायनल येते, ॲडमिशन येते, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न येते, पण बिल्स ऑफ ॲक्शन त्यांना काहीच येत नाही, अशा स्टुडंटला पण मी सपोर्ट करेन. आणि ज्यांना सगळेच येते ह्या स्टुडंटला पण सांगेन की तुला जर एवढे प्रॉब्लेम येत असतील तर इथून पुढं तुला स्टडी कशी करायला पाहिजे. तुमच्याकडून एकच एक्सपेक्टेड आहे की एकही दिवस क्लास मिस करायचं नाही. आणि जेवढं वेळ मी स्टडीसाठी सांगेन तेवढी वेळ तुम्हाला स्टडी करावी लागेल. आपल्याला स्ट्रॅटेजिकली स्टडी करायचा आहे. रोज क्लास सुटल्यानंतर मी तुम्हाला सांगेन की तुला आज ह्या चॅप्टरमधलं एवढं पार्ट करायचं आहे आणि हे एवढं पार्ट उद्या येत असताना कंपल्सरी झालंच पाहिजे. आणि हे जर केलं तरच तुम्ही त्या लेवलपर्यंत जाऊ शकता. तुम्ही जर करत नसाल तर मग होईल का? नाही. सपोज मी आज सांगितलं उद्या येताना नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे प्रॅक्टिस प्रॉब्लेम 7 ते 12 कंप्लीट करून यायचं आणि तुम्ही घरी गेलात 7 ते 10च केलात, 2 प्रॉब्लेम केला नाही. बरोबर आहे. जर समजा त्याच 2 प्रॉब्लेमपैकी एक प्रॉब्लेम जर बोर्डाला आलं तर मग कसं करू शकतो? मग त्यावेळेस काय होईल की सर चांगली होती, मी केलोच नाही. ह्याचं स्वतः ज्वलंत एक्झाम्पल मी स्वतः. मी जेव्हा बोर्डाची एक्झाम दिलं होतं 2012ला, पुस्तक इथले पार्टनरशिप फायनल अकाउंट नॉट फॉर प्रॉफिटचे पहिले 10च इलिस्ट्रेशन करून गेलो होतो. 10 किलो काय गरज आहे करायची? काहीच गरज नाही. नशीब किती खराब. नशीब खराब आपल्याजवळ आहे ना, आपण खराब नशिबाजवळ जातो म्हणजे. आणि एक्झामला पार्टनरशिप फायनल अकाउंट नॉट फॉर प्रॉफिटचा 11वा प्रॉब्लेम आलेला आहे. आणि ॲज ऑलवेज प्रॅक्टिस केलं नाही म्हणजे काय, प्रॉब्लेम चुकलं आहे. काय चुकलं आहे? ॲम्ब्युलन्स मेंटेनन्स. आम्हाला काय वाटलं ॲसेट, ते काय निघालं? एक्सपेंडिचर निघालं. कारण आम्ही काय विचार केला ॲम्ब्युलन्स आले म्हणजे काय असेल ते ॲसेट, ते निघालं एक्सपेंडिचर. आता तेच जर थोडंसं एक्स्ट्रा एफर्ट करून जर 11वा प्रॉब्लेम केला असतं तर मग ते प्रॉब्लेम बरोबर आला असतं. त्यामुळे जेवढं जास्तीत जास्त कवर करण्याचा प्रयत्न होईल तेवढं कवर करून घ्यायचं. नंबर 2, तुम्हाला काय वाटतं नवीन सिलेबस सोपा आहे की अवघड आहे? पुस्तक असेल ना तुमच्याकडे, जुनी पुस्तक नवीन पुस्तक दोन्ही पण आहे, तुम्हीच सांगा नवीन सिलेबस कसं आहे, सोपा आहे की अवघड आहे? सोपा आहे का अवघड आहे? सोपं आहे. बरं ठीक आहे. जर गणिताच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर नवीन सिलेबस एकदम सोपा आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. 65 पैकी 65 मार्क तुम्ही इझिली करू शकता. 65 नाही 60 मार्क, कारण ऑब्जेक्टिव्ह 20 मार्काला आहेत ना तुमचे, 60 मार्क करू शकता. मेन स्ट्रगल चालू होणार आहे तुमच्या बॅचचं किंवा इथून पुढे येणाऱ्या बॅचचं ऑब्जेक्टिव्स. मागच्या मुलांना कसं होतं, फिल इन द ब्लँक्स येणार म्हणजे येणार, ट्रू फॉल्स येणार म्हणजे येणार, वन वर्ड सबस्टिट्यूट येणार म्हणजे येणार, ड्राफ्ट आणि आन्सर इन 1 सेंटेन्स. फक्त किती बीट्स होते? 5. त्या 5 बीट्समधून 100% पोरं ड्राफ्ट कंप्लीट करून टाकायचे. करेक्ट. 5 मार्क तिथं फिक्स झाले. एकतर ट्रू फॉल्स किंवा वन वर्ड सबस्टिट्यूट, बस एवढंच करायचे. आन्सर इन 1 सेंटेन्स या 6 वर्षाच्या कालावधीपर्यंत मला तर असं वाटते एकही पोरगं एक्झाममध्ये आन्सर इन 1 सेंटेन्स लिहिलं नाही. एका वाक्यात उत्तरे लिहा. 450 आन्सर इन 1 सेंटेन्स आहेत. इंग्लिशमध्ये कोणाला माती बोंब मारत रडता येते, कोणाला बी आहे ना, इग्नोर करत होते. पण आपलं नशीब कसं आहे, खराब आहे. बरोबर आहे. तुम्हाला टोटल 10 बीट्स आहेत, बरोबर आहे. 10 बीट्समधून कोणतेही 4 येऊ शकतात, कोणतेही 4 येऊ शकतात. म्हणजे ऑब्जेक्टिव्स कवर करत असताना तुम्हाला प्रत्येक ऑब्जेक्टिव्स यायला पाहिजे. ते आन्सर इन 1 सेंटेन्स असू दे, फिल इन द ब्लँक्स असू दे, ट्रू फॉल्स असू दे, कोणतेही असू दे. सपोज तुम्ही सगळेच केलात आणि आन्सर इन 1 सेंटेन्स अवघड आहे म्हणून त्याला इग्नोर केलात आणि ॲज ऑलवेज नशीब खराब, एक्झाममध्ये आलंच. क्वेश्चन फर्स्ट ए, आन्सर इन 1 सेंटेन्स, व्हॉट इज गुडविल, व्हॉट इज ट्रेड एक्सपेन्सेस, व्हॉट इज अकोमोडेशन बिल. तिथंच वर्गामध्ये घाण होईल ना. मग आता काय करावं लागेल आपल्याला, ऑब्जेक्टिव्स क्लिअर करत असताना आन्सर इन 1 सेंटेन्सवर पण काय करायचं आपल्याला, फोकस करायचं. एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही आता पेज नंबर सांगतो तुम्हाला, पहिल्या चॅप्टरचे ऑब्जेक्टिव्ह चेक करा किती पेजवर आहेत, 52 आहेत का? पेज नंबर 52वर दिलेले आहेत, व्हॉट इज फ्लक्च्युएटिंग कॅपिटल.
व्हॉट इज फ्लक्च्युएटिंग कॅपिटल, तिथं समोर यायला पाहिजे मेथड. कोणी सांगू शकते व्हॉट इज फ्लक्च्युएटिंग कॅपिटल? व्हॉट इज फ्लक्च्युएटिंग, एक 5 मिनिट थांबा. काय ठीक आहे, ओके. खरं सांगायला लॉकडाऊनमध्ये फक्त आता येडं व्हायचंच बाकी राहिलं होतं, काहीच नाही. एवढं म्हणजे मेंटली एवढं प्रेशर आलं होतं. कसं आहे, कोणत्याही शिक्षकाला एवढं सगळ्या स्टुडंट्समध्ये बसून सवय असते, बरोबर आहे. आणि जे आपलं शेवटचं क्लास राहिलं त्या दिवशी कमीत कमी 300 ते 400 स्टुडंट्स होते टोटल दिवसभरामध्ये. आणि अचानकच एकदम सुट्टी, दुसऱ्या दिवशीपासून क्लासेस बंद. आणि माइंडमध्ये विचार की चला इथून समोर कसं व्हायला पाहिजे. आणि टी व्हीवाले व्ह्यू घालायला ते सकाळी सकाळी, एक तर उन्हाळा होता, उशीरला उठून टी व्ही चालू करायचं. टी व्ही चालू केल्याबरोबर 3 साल तर कोरोना रहेगा. अरे मी बोललो माझं वय आहे 25, 3 वर्ष क्लासेस बंद, साला लग्न बिग्न कसं होईल. अरे माइंडमध्ये टेन्शन येते ना. हां, आणि लग्नाचं जाऊ दे भाडमध्ये, पण डे टू डे बेसिसवर इन्कम काहीतरी पाहिजे ना. कारण कसं आहे, आपलं असंही नाही की बाबा कशामध्ये ते कोणतं होतं ना, गरजेच्या वस्तू किंवा अतिआवश्यक वस्तूमध्ये असं पण बिझनेस नव्हतं. अतिआवश्यक आणि अभ्यास आजपर्यंत पोरांचा काही संबंध नव्हताच. उलटं मुलांसाठी चांगलं झालं होतं, पण एकदम माइंडमध्ये असं एकदम टेन्शन आलं होतं. आणि मग खूप सारे जण म्हणले ट्युशन आज न होणं चालू होते, दिमागला टेन्शन घेऊ नकोस, रिलॅक्स राहा, सगळं आज न उद्या होते. आणि त्यावेळेस मग मला असे 1-2-3 असे बिझनेसचे रिलेटेड पुस्तक होते. त्याच्यामध्ये मी असं वाचलं होतं की कोणताही बिझनेस राहते, बिझनेस स्टार्ट झाल्यानंतर एकदम पीक लेवलला जाते, एकदम ग्रोथ लेवलला. मग असं काहीतरी गोष्टी घडते आणि त्यामुळे बिझनेस पूर्ण एकदम डाऊन होऊन जाते. म्हणजे बिझनेसचं जे व्हॅल्यूमचं ग्रोथ आहे, ॲरो मागणी वक्र डावीकडून उजवीकडे वर जाणारा असतो, तसं बिझनेस जे प्रोग्रेसचं ग्रोथ आहे त्याचं वरच्या लेवलला असते. अशी काहीतरी गोष्ट होते आणि मग पूर्ण बिझनेस डाऊन होते. आणि मग ते बिझनेस डाऊन झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला बिझनेसमध्ये फेल्युअर येते, त्या फेल्युअरपासून तुम्ही कसं ओव्हरकम करता. आणि मॅक्सिमम जण असतात ते ओव्हरकम करतात, काहीतरी बिझनेस युनिक आयडिया आणतात आणि पुन्हा बिझनेस त्या लेवलला नेतात. आणि जे त्या लेवलला जातात ते सक्सेसफुल होतात. आणि जे जात नाहीत ते मग तिथंच काय करतात, बुऱ्या बिस्तर बंद. काही असे टीचरसुद्धा होते, कोचिंग क्लासेसवाले, गीर नायगाव, ते अक्षरशः माझ्या ओळखीचे आहेत. कोणी भाजीपाला विकलेला आहे, कोणी म्हैस घेऊन दूध विकलेलं आहे, कोणी शेतामध्ये गेलेलं आहे. चांगले चांगले शिक्षक ज्यांना 5-5, 10,000 पोरं फीस देत होते, बरोबर आहे. एकच गोष्टीमध्ये ते मागे पडले, ते म्हणजे टेक्नॉलॉजी. त्यांना ना झूम मीटिंग्स अरेंज करता येत होती, ना व्हिडिओ एडिटिंग करता येत होती, काहीच करता येत नाही. आणि मग आपण त्याच ठिकाणी आपण काय होतं, एकदम परफेक्ट होता तिथं. आणि मी अगोदर विचार केला की बाबा यूट्यूबवर तुम्ही व्हिडिओज बघा, पहिले जे 15-20 दिवसचे व्हिडिओज होते पार्टनरशिप फायनल अकाउंटचे, हे फक्त ते घरच्या घरी कॅमेरानं शूट करणार का असे होते, म्हणजे प्रोफेशनल नव्हते. मी फक्त माझं असं प्लॅनिंग होतं, आपल्या स्टुडंट पुरतं मर्यादित राहायला पाहिजे, आपलं शिकवलेलं कोणीतरी दुसरीकडे वगैरे जाऊ नये. पण मी 3-4 जणांसोबत डिस्कशन्स वगैरे केलेलं आहे, जे ह्या लेवलमध्ये या फील्डमध्ये आहेत. त्यांना चौकशी केल्यानंतर त्यांनी व्हिडिओज वगैरे बघितले. त्यांनी सांगितले की जे होईल ते होईल, तू असले गावठी व्हिडिओ शूट करू नकोस. अरे काय म्हणजे मी उन्हाळा चालू होतो, दिमाग टेन्शनमध्ये होतं, बरोबर आहे. टेबल आहे रूममध्ये, टेबलावर वही वगैरे ठेवायचं, त्याच्यावर वगैरे शिकवायचं. मला हे तुझी शिकवण्याची टेक्निक चांगली आहे, पण अशी गावठी करू नको, थोडंसं प्रोफेशनल कर. आणि मग त्याच्यानंतर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नपासून व्यवस्थित व्हिडिओ स्टार्ट झालेले आहेत. आणि मग मला कुठेतरी वाटते ते डिसिजन चांगलं होतं की त्याच्यामुळं मला असं पूर्ण लॉकडाऊनमध्ये असं कधी वाटलंच नाही की बाबा ट्युशन वगैरे बंद आहे, एकीकडे प्रोग्रेस होत होती. प्रत्येक आता स्टुडंट आहात, तुमच्या दृष्टिकोनातून तुम्ही आज 12th स्टँडर्डमध्ये एकदम चांगले मार्क्स घेता आणि पास होता, बरोबर आहे. समोर जाऊन तुम्ही CAला जाता, CMAला जाता किंवा कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करते. आणि मग जात असताना तुम्ही एकदम फुल कॉन्फिडन्समध्ये असता की मला 12वीला चांगले मार्क्स पडलेले आहेत आणि एकदम अभ्यासामध्ये हुशार आहे. आणि तिथे जाऊन तुम्हाला सक्सेस भेटत नाही, तुम्ही फेल होता. आणि मग जेव्हा फेल झाल्यानंतर त्या फेल्युअरला जसं तुम्ही ओव्हरकम करता, त्यावेळेस तुम्ही लाईफमध्ये सक्सेसफुल होता. आता काही स्टुडंट असे आहेत, काही मुलं मुली 12वीला त्यांनी बोर्ड्समधून रँक आणलेले आहेत, 97%, 98%, अकाउंट्समध्ये आउट ऑफ. आणि CA फाउंडेशनच्या पहिल्याच पेपरमध्ये फेल झालेले आहेत. आणि फेल झाल्यानंतर लोक नाव ठेवतात. पहिलं नाव, मायबापाचे पैसे खर्च केलास. दुसरं नाव, तोंड वर करून 12वीला 97 घेतला होतास, तिथे जाऊन नापास झालास. तिसरं नाव, क्लासमेट, कोणाच्या चक्करमध्ये पडलास काय. चौथं नाव, घरचे, आई इमोशनल ब्लॅकमेल करते. आई आली की समोर डोळ्यातून खळखळ पाणी जाता, बोरला पाणी येऊन डोळ्यातून पाणी येते. तुझ्यासाठी आम्ही एवढं लहानाचा मोठा केला, एकुलता एक नशिबाला तू होतास, असं तसं.
आणि मग हे सगळ्याचं प्रेशर कशावर येतं? तुमच्या माइंडवर येतं. आणि मग काही जण तिथं सुसाईड करतात, काही जण एकदम मेंटली प्रेशरमध्ये जातात आणि तिथंच त्यांचं सगळं संपुष्टात येते. प्रत्येक गोष्ट लक्षात घ्यायचं. 6 वर्ष झालं बिझनेस एकदम व्यवस्थित चालू होतं, अचानकपणे बिझनेस एकदम बंद, ठप्पच. अरे नाही, बिझनेस बंद पडला म्हणजे खूप टेन्शन येते. एक वेळेस गर्लफ्रेंड धोका देईल तर टेन्शन येत नाही, पण पैसे कमवणाऱ्या माणसाचं जर जॉब गेलं तर भरपूर टेन्शन येतं. अरे हे फॅक्ट आहे, तुम्ही ह्याला किती हसलात, किती इग्नोर केलात तरी फॅक्ट आहे. सपोज एक गोष्ट लक्षात घ्या, आता तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांचे वडिलांचं बिझनेस होतं, बरोबर आहे. जर तुमचं बिझनेस जीवनावश्यक वस्तूमध्ये येत नसेल तर तुमच्या वडिलाचा बिझनेस बंद होतो, वडील घरी होतं. एकदा जरी वडिलांना घरी हसताना वगैरे बघितलं, सतत टेन्शन, कारण वडील जर कुठं कंपनीमध्ये कामाला होते, कंपनीचं कामकाज बंद पडलं, 8,000 महिना पगार येते, 10,000 पगार येते, 10,000पैकी 5,000 घरच्या राशनला लागतात. मार्च महिन्याचं तर आलेलं आहे, एप्रिलमध्ये कसं होईल, मेमध्ये कसं होईल, विचार केला का? नाही. मग त्यावेळेस माणूस एकदम डीप ह्याच्यामध्ये जातं. सेम माझ्यासोबत झालं होतं, पण सुदैवानं त्यातून ओव्हरकम झालेला आहे आणि आज कुठं ना कुठं व्यवस्थित भेटलेलं आहे. तसं स्टुडंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूमधून आज तुम्हाला जरी चांगले मार्क्स पडले, पुढे जाऊन जर तुम्ही फेल्युअर झालात आणि त्या फेल्युअरला फक्त तुम्हाला सिच्युएशन हँडल करता आली पाहिजे. एकदा जर ती सिच्युएशन हँडल केलात तर मग तुम्ही लाईफमध्ये सक्सेसफुल होणार, बरोबर आहे. गुगलचं CEO कोण आहे? सुंदर पिचाई, बरोबर आहे. सुंदर पिचाईला दिवसाला सॅलरी माझ्या मताने काहीतरी करोडोसमध्ये आहे, 1000 करोड का 1500 करोड, बरोबर आहे. आणि सुंदर पिचाई जेव्हा गुगलमध्ये इंटरव्ह्यू वगैरे घेते कंपनीमध्ये काम करणाऱ्या लोकांचं, त्यांना हे विचारत नाही की तुला 10वीला किती होते, 12वीला किती होते, तू कोणत्या कॉलेजमधून IIT पासआउट वगैरे आहेस, हे विचारत नाही. त्यांना फक्त एकच क्वेश्चन विचारते, तुझ्या लाईफमधलं एक फेल्युअर मोमेंट सांग जिथं तुला अपयश आलेलं आहे आणि त्या अपयश झाल्यानंतर तू त्याला कसं ओव्हरकम केलास. तुझ्या लाईफमध्ये एखादं एक फेल्युअर मोमेंट सांग आणि तू कसं त्याला ओव्हरकम केलास. आणि मग त्यांना सांगते की मला असं मी हे फेल झालो होतो, मग मी अभ्यास केला. आणि मग त्याच्यावरून त्यांनी निष्कर्ष करतात की ह्या स्टुडंटमध्ये किंवा ह्या वर्कर्समध्ये किती नॉलेज आहे, अवघड सिच्युएशन हा कसा हँडल करू शकतो. अशी सिच्युएशन हँडल करण्याची ताकद आली तर तुम्ही ओव्हरकम करू शकता. आता तुम्ही पहिले 11वी तुमची एकदम मक्खन गेलेली आहे, रेग्युलर क्लास केला, कॉलेज केला, घरी गेला. 12वीला अचानकपणे एकदम फुस, बरोबर आहे. आता हे जे टाईम आहे, हे टाईम आपलं ओव्हरकम करायचं आहे. म्हणजे जे झालं ते झालं, मला काय फरक नाही पडत, मी येणार इथून काही कालावधीमध्ये मॅक्सिमम अभ्यास करून स्वतःला ओव्हरकम करेन आणि चांगले पर्सेंटेज घेईन. असं जर तुमची थॉट प्रोसेस असेल तर तुम्ही चांगले पर्सेंटेज घेऊ शकता. अदरवाईज मग जसं लॉकडाऊन गेलं तसं तुम्ही पास होता, 55-50% घेऊन पास करते. गव्हर्नमेंट यावर्षीचं सहकार जे आपले महाराष्ट्र शिक्षण बोर्ड आहे ते नापास कोणालाच करत नाही, प्रत्येकाला पास करते. हा कंपल्सरी एक रिक्वायरमेंट आहे की तुम्ही परीक्षेला जावं लागतं. तुम्ही परीक्षेला जा, पास होऊन जाता. पण फक्त पास होऊन काही कामाचं आहे का? पास झाल्या 51-52% आले, बरोबर आहे. समोर कॉम्पिटिशन एवढं होणार आहे, सरळ क्रायटेरिया लावून टाकतात त्यांनी. SBI बँकेची एक्झाम द्यायची असेल तर 12वीचं क्रायटेरिया कमीत कमी 12वीला 65% वर मार्क पाहिजे, 65% वर. आणि आपलं रूल आहे, एकदा पास झाल्यावर दुसरी वेळेस परीक्षा देता येत नाही, बरोबर आहे का. सगळे आता स्पर्धा परीक्षेला पण हळूहळू असंच नियम लागू होते. एक गोष्ट लक्षात घ्या, सीटा वाढवता येतात का त्यांना? नाही. कॉम्पिटिशन दुनियाचं वरच्यावर वाढत आहे. 10 जागे असतील तर 10 जागेसाठी 40,000 50,000 फॉर्म येत आहेत. मला कमी करायचं असेल त्यांनी काय करणार? क्रायटेरिया आणणार, ज्या मुलांना 12वीला 65-70च्या वर आहेत त्यांनाच पेपर देता येणार. आणि मग मॅक्सिमम स्टुडंट्सला 65पेक्षा कमी असतात, मग ते तिथेच कटून जाणार. आणि त्यावेळेस तुम्ही काहीच करू शकत नाही. ती अशी गोष्ट असते काहीच. आता तुम्हाला 10वीला गणितामध्ये किंवा 10वीची टक्केवारी काही जणांना 72-75% आहे. टक्केवारी बदलू शकता का? आता बदलू शकता का? बदलू शकत नाही. पण 12वीची टक्केवारी आत्ता बदलायची तुमच्या हातामध्ये आहे का? मग जी गोष्ट आपल्यामध्ये आहे, हातामध्ये आहे, ती गोष्ट बदलायचं असेल तर मग हार्डवर्क करावं लागेल का? नाही करावं लागेल, बरोबर आहे. एवढं लक्षात ठेवायचं. इथून 3 महिने आपले नाहीत म्हणून समजून चालायचं. जेवढं जास्तीत जास्त होईल 24 तासापैकी 16पेक्षा जास्त तास युटिलाइज करायचं, जास्तीत जास्त तुम्ही स्कोअर करू शकता. आणि तुम्ही हे जे पर्सेंटेज वगैरे घ्यायला, तुमच्या येणारा भाऊ असेल, लहान बहीण असेल, हे त्यांच्या डोळ्यापुढे तुम्ही एक आदर्श ठेवायला. तुम्हाला प्रत्येकांना वाटते की तुमच्या फॅमिलीतले सगळेजण सुशिक्षित व्हावं, प्रत्येकजण एकदम नाव आपलं व्हायला पाहिजे. आणि हे जर व्हायचं असेल तर आपले जे लहान भाऊ आहेत ते मोठ्या भावाकडे बघतात की मोठा भाऊ काय करायला आहे. मोठा भाऊ 10वी 12वीला नापास झाला, गावातच आहे, तर कोणाचा आदर्श घ्या?
भले तुमच्यामध्ये IITचं नॉलेज असेल, एकदम वरच्या लेवलचं नॉलेज असेल, तर सरळ म्हणतात तू 12वी पास, तू मला काय सांगलास, नापासच म्हणते त्यांना, बरोबर आहे. आणि मग त्यांच्यापुढे काहीतरी आदर्श डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे. तुमचं पॅरेंट्सचं पण तुमच्यामध्ये विश्वास यायला पाहिजे. ह्याच्यासाठी आज मेहनत करावी लागेल. ठीक आहे, चला पहिलं चॅप्टर काढा. काही क्वेश्चन्स विचारतो मी, त्यानंतर डिसाईड करूयात की मग रिव्हिजन कसं घ्यायचं, येणारा कालावधी कसा असेल काय नाही. ओके, आणि जिथंपर्यंत मला माहीत आहे मॅक्सिमम जणांचं तयारी वगैरे झालेली आहे, तरी पण जस्ट एक वेळेस चेक करूयात. ठीक आहे, आणि आज तुम्ही असेल किंवा नसेल पण उद्या येत असताना पार्टनरशिप फायनल अकाउंटचे जे गणित आहेत हे तुम्ही कोणत्या वहीमध्ये सॉल्व केला ते वही उद्या येताना घेऊन यायची, की जेणेकरून मला कळायला पाहिजे की तुमचा अक्षर कसा आहे काय नाही, ऑल दॅट. ओके, मी बेसिकपासून स्टार्ट करतो, त्यानंतर ॲडव्हान्स लेवलला जाऊयात. ओके, क्लोजिंग स्टॉकचे 2 पोस्टिंग, ट्रेडिंग शेअर आणि ॲसेट्स. ओके, चुकीचं उत्तर दिलं तर लगेच आवाज ऐकू येते बरं. हां, अनरेकॉर्डेड सेल्सचे 2 पोस्टिंग, सेल्समध्ये ॲड आणि अनरेकॉर्डेड परचेस, परचेसमध्ये ॲड आणि डेटर्स. हां सॉरी क्रेडिटर्स. बिल्स रिसिवेबल डिझॉनर, बिल्स रिसिवेबलमधून लेस डेटर्समध्ये ॲड. बिल्स पेबल डिझॉनर, डेटर्समध्ये सर्वात अगोदर ॲड करायचे का लेस, कोणते 2 ॲड करायचे, अनरेकॉर्डेड सेल्स आणि बिल्स रिसिवेबल डिझॉनर. त्यानंतर सिक्वन्स वाईज सर्वात पहिले काय लेस करायचं, त्यानंतर डिस्काउंट ऑन डेटर्स. अरे तुझं मास्क काढवर. हां नाही नाही हां अप्पा हां घाल बटा घाल, ओळखू आलं ना एकदम. काय काय पोरं ओळखू नाही गेलो, मग मलाच लाज वाटलेली नाव. ठीक आहे, काय हरकत नाही. बोनागिरी दीपक तू साहेब. हां ओके, हां सलमान एंट्री मारायला असं काढून झाल्यावर. ठीक आहे, ओके, काय हरकत नाही. ट्रेड एक्सपेन्सेसचा रूल कोण सांगते. हां तू सांग बटा, ट्रेड एक्सपेन्सेसचा रूल. शर्मा. हां हां ठीक आहे, काय हरकत नाही. तू सांग. बिरादार. हां बिरादार नाही नाही पद्मजा कुलकर्णी ना. हां सांग. एकतर मास्कमधून काय आवाज ऐकू नाही गेला, थोडंसं जोरात सांग. हां फक्त ट्रेड एक्सपेन्स झालं तर पोस्टिंग वर करता, प्रॉफिट लॉसच्या DRला. ट्रेड एक्सपेन्ससोबत ऑफिस जनरल आणि सन्ड्री आला तर ट्रेड एक्सपेन्स पोस्टिंग कुठे जाईल, ट्रेडिंग DR, आणि बाकी सगळे प्रॉफिट लॉस DRला. ट्रायल बॅलन्समध्ये फक्त वेजेस असेल तर कुठे जाईल, ट्रेडिंग DRला. वेजेस आणि सॅलरीज, सॅलरीज आणि वेजेस, आउटस्टँडिंग वेजेस, प्रीपेड वेजेस, आउटस्टँडिंग सॉरी अनपेड वेजेस, अनप्रोडक्टिव्ह वेजेस, प्रॉफिट लॉस DRला. प्रोडक्टिव्ह वेजेस ट्रेडिंगच्या DRला. ठीक आहे, काय हरकत नाही. नेक्स्ट परचेस इन्क्लूड परचेस ऑफ मशिनरी. परचेसमधून काय होईल, परचेसमधून लेस. दुसरी पोस्टिंग मशिनरीमध्ये ॲड. कोणी सांगू शकते का परचेस इन्क्लूड परचेस ऑफ मशिनरी परचेसमधून का लेस होते. और परचेस चालू आहे, सेल्सचं काय सांगलं. हां निकिता पाटील आहे ते. बरोबर आहे. जर व्यवसायामध्ये मशिनरी वगैरे परचेस केला तर परचेस अकाउंट DRला लिहित नाही. DRला कोणता अकाउंट लिहिता, मशिनरी अकाउंट. इथं काय केलेलं आहे, परचेस केला पण लिहिताना परचेस अकाउंट लिहिला. मशिनरी परचेस केला, जनरल एंट्री करताना काय केला, परचेस अकाउंट. मग आपल्याला काय करावं, परचेसमधून लेस आणि मशिनरीमध्ये ॲड. ते ॲड केल्यानंतरच काय करावं लागेल, डिप्रिसिएशन. बरं ॲडजस्टमेंट नंबर सेकंडमध्ये डेप्रिसिएशन दिलेला आहे आणि ॲडजस्टमेंट नंबर 4मध्ये रिपेअर्स टू बिल्डिंग असं दिलेलं आहे. तर अगोदर काय करावं लागेल, रिपेअर्स लेस करावं लागेल आणि मग त्यानंतर त्याच्यावर काय कॅल्क्युलेट करावं लागेल, डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करावं लागेल. ठीक आहे. ट्रायल बॅलन्सच्या DR साईडला
ॲडव्हर्टाइजमेंट आलेला आहे 9,000 रुपये आणि कंसामध्ये दिलेला आहे 3 इयर्स. 9,000 कंसामध्ये दिलेला आहे 3 इयर्स. तर मग किती रुपये प्रॉफिट लॉसच्या DRला ठेवायचे? 3,000. आणि किती रुपये ॲसेट साईडला जातील? कोणी सांगते का? 3,000 इकडं का 6,000 तिकडं? $9,000 पेड केला म्हणजे चालू वर्षाचं 3,000 आहे. बाकी 6,000 रुपये कोणत्या वर्षाचा आहे? दुसऱ्या वर्षाचं. त्याची पोस्टिंग कुठे जाईल? ॲसेटला जाईल. ठीक आहे, काय हरकत नाही. ओके. आता वैयक्तिकली एक दोघाला टार्गेट करतो, म्हणजे ग्रुपमध्ये आन्सर आले चेक करूयात वैयक्तिकमध्ये का आन्सर देऊ शकतात का. ओके. फ्रंट कॅमेरा ऑफ करणार आहे. आज सावधान व्हा, प्रत्येकाचा दिवस येते. आज आपले दिवस आहे. आज कितीही केलं तरी फ्रंट कॅमेरा ऑफ करू शकणार तुम्ही. हां, आज करून दाखवा तुम्ही. आता असंही म्हणू शकणार की आवाज येणार गेले सर नेटवर्क नाही. आज तर फुल नेटवर्क आहे, एकदम 5G. ओके. ज्ञानेश्वर शिंदे. ज्ञानेश्वर शिंदे, करंट अकाउंटचं प्रॉब्लेम आहे. राम इज अलाउड सॅलरी फॉर ₹5,000 पर मंथ. याचे 2 पोस्टिंग कुठं करतोस ज्ञानू? प्रॉफिट लॉसच्या DRला आणि करंट अकाउंटच्या CRला. ज्ञानू फक्त एवढंच सांग, प्रॉफिट लॉसच्या DRला का होतं आणि करंटच्या CRला का होतं? करेक्ट, बरोबर आहे. जास्त काही हेच नाही. वैभवी दासावर, करंट अकाउंटचं बॅलन्स ट्रायल बॅलन्सच्या DR साईडला आलं तर त्याची पोस्टिंग करंट अकाउंटचं कुठे जाईल? हे व्हॅल्यूम वाढव. असं करंट अकाउंटचं बॅलन्स ट्रायल बॅलन्सच्या DRला आलं तर करंट अकाउंटच्या कोणत्या साईडला जाईल? तिने काय सांगली का आन्सर? DRला आलं तर DRला, CRला आलं तर CRला. ठीक, काय हरकत नाही. गायत्री कडलवर, लोन्स अँड ॲडव्हान्स गिवन ट्रायल बॅलन्सच्या DR साईडला आलेला कुठं टाकायचं? हां ग, ॲसेटला. लोन टू शाहरुख जर ट्रायल बॅलन्सच्या DR साईडला आलं तर? हां योगेश, लोन टू शाहरुख जर ट्रायल बॅलन्सच्या DR साईडला आलं तर? हां, ॲसेटला जाते. हां अमृते, ॲसेट. निकिता पाटील, रुद्राणी पाटील, ॲसेट्स, ॲसेटला. ते डायग्राम माहीत आहे का? ट्रायल बॅलन्सच्या DR साईडला आले कुठं कुठं जातात? कुठं जातात? ट्रेडिंग DR, प्रॉफिट DR, किंवा आता लोन टू शाहरुख ट्रेडिंगला तर जायचं ना, प्रॉफिट लॉसला दिसच ना, राहिलं काय? ॲसेट. लोन टू कोणतं बी असं आलं आणि ते ट्रायल बॅलन्सच्या CR आलं तर त्याची पोस्टिंग कुठं जाईल? लायबिलिटीज. ट्रायल बॅलन्सच्या CRला आलं तर कुठं जाते? DRला आलं तर कुठं जाते? भैकून गेल्यासारखं करणार. हां ठीक आहे. हा जागेवर बडा बडा. वेदिका शापूरकर, वेदिका, प्रोव्हिडंट फंड कंट्रीब्युशन ट्रायल बॅलन्सच्या CRला 2 वेळेस येते, बरोबर आहे? एक प्रोव्हिडंट फंड आणि इंटरेस्ट ऑन PF इन्व्हेस्टमेंट. त्याची पोस्टिंग कुठं कुठं जातात बडा? शेळके, ट्रायल बॅलन्सच्या CR साईडला आलेत, प्रोव्हिडंट फंड आणि इंटरेस्ट ऑन PF इन्व्हेस्टमेंट. ओके, सगळं सांग आता. 4 वाज गाव सगळं करून नये. ऐश्वर्या, तुला काय वाटते? लायबिलिटीला जाते. दोन्हीची पोस्टिंग लायबिलिटीला जाते, बरोबर आहे ना? ट्रायल बॅलन्सच्या DR साईडला 2 येतात. अनुराग, कोणते कोणते 2 येतात ट्रायल बॅलन्सच्या DR साईड? हां करेक्ट. प्रोव्हिडंट फंड कंट्रीब्युशन आणि प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट कुठं जाईल? ॲसेटला. त्यानंतर कंट्रीब्युशन प्रॉफिट लॉसच्या DRला. ओके. ट्रेडिंग अकाउंटची DR बाजू मोठं राहील तर काय होतं? अरे DR बे ग्रॉस लॉस. हां, आणि CR बाजू कमी राहिली तर
सी आर साईड कमी राहिली तर लॉस येते. ठीक आहे. हां बरं, करंट अकाउंटचा प्रॉब्लेम आहे आणि नेट प्रॉफिट झालं तर मग करंट अकाउंटचं कोणत्या साईडला ट्रान्सफर करतात? सी आर साईडला. करंट अकाउंटच्या सी आर साईडला काय काय येतात, कोणते कोणते बॅलन्स येतात? सॅलरी, कमिशन, इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि नेट प्रॉफिट. डी आर साईडला ड्रॉविंग, इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग आणि लॉस. बरं, करंट अकाउंटचं गणित जर आलं तर तुम्हाला 3 अकाउंट्स प्रिपेअर करावं लागतात. कोणते कोणते? ट्रेडिंग, प्रॉफिट लॉस, पार्टनर्स, करंट आणि एक स्टेटमेंट कोणती? बॅलन्स शीट. करंट अकाउंटचं जर प्रॉब्लेम आलं, ट्रेडिंग, प्रॉफिट लॉस, करंट अकाउंटसोबत कॅपिटल अकाउंट प्रिपेअर करायचं का? नाही. मग कॅपिटलचे जे बॅलन्स असते ट्रायल बॅलन्समध्ये ते काय करायचं? डायरेक्ट बॅलन्स शीटचं कुठे लिहून टाकायचं? लायबिलिटीज साईडला. आणि करंट अकाउंटचं बॅलन्स कुठे जाईल? करंट अकाउंटमध्ये जाईल. एवढं क्लिअर झालं? करंट अकाउंट सी आर साईड जास्त आहे, बरोबर आहे. सपोज सी आर साईड आहे 1,00,000 आणि डी आर साईड आहे 40,000, तर बॅलन्स शीट किती येते? तर 60,000ची दुसरी पोस्टिंग कुठं करता? लायबिलिटीज साईडला. सपोज डी आरला 2,00,000 आहेत आणि सी आरला 30,000 रुपये, 1,70,000ची पोस्टिंग कुठं जाईल? ॲसेटला काय म्हणून लिहिता? पार्टनरचं नाव आणि करंट अकाउंट, राम करंट अकाउंट, लक्ष्मण करंट अकाउंट. क्लिअर झालं? ओके, ठीक. एक रेशो देतो, मला थोडंसं त्यांच्या रेशोनुसार वाटून दाखवा बरं. 88,621ला इक्वल डिस्ट्रीब्यूट करून दाखवा. 88,621. 88,621. 88,721 इक्वल डिस्ट्रीब्यूट करायचं. तीनशे अकरा बेरीज करून बघा. 11 दोन्ही 22 होतात. 1 रुपये जास्त उरले. 4,000 कसे येईल? कॅपिटल कोणाचं जास्त आहे? तर कॅपिटल जास्त आहे दयाचं कॅपिटल जास्त आहे, 1,60,000. तिला किती रुपये द्यायचं? 44,311 रुपये द्यायचं. हां, आणि एकाला 44,000 किती द्यायचं? 310. तुमचा आन्सर 44,311.5 आले का 10.5 आले? 10.5 आले. 0.5 आल्यामुळे आपण दोघाला राऊंड ऑफ करता. दोघाला राऊंड ऑफ करायचं का नाही? ज्याचा प्रॉफिटमध्ये हिस्सा, कॅपिटलमध्ये हिस्सा जास्त आहे त्याला 1 रुपये जास्त द्यायचं आणि 1 रुपये त्याला दुसऱ्याला कमी. ओके, ठीक आहे. नेक्स्ट आणखी एक देतो. 35,465. 35,465 दोघांचं रेशो इक्वल आहे. आणि कॅपिटल इक्वल आहे. ड्रॉइंगकडे जायचं. ड्रॉइंग दुसऱ्याची जास्त आहे. शिल्पाची आहे 2,000, कॅटरीनाची आहे 3,000. $17,732.5. आता 0.5 कसं लिहिता? राऊंड ऑफ करावं लागेल ना. मग कोणाला तरी 1 रुपये जास्त देता, कोणाला जाते 1 रुपये जास्त? दोघांचेही कॅपिटल सेम आहे. ड्रॉइंग चेक करा. शिल्पाची ड्रॉइंग आहे 2,000 आणि कॅटरीनाची ड्रॉइंग आहे 3,000. 2,000 वालीला देता का 3,000 वालीला देता? 3,000 वालीला द्यायचं का? कारण जेवढी जास्त ड्रॉइंग तेवढं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग बिझनेसला जास्त. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग येणार आहे, इन्कम जास्त व्हायला त्याच्यामार्फत, त्यामुळं कटरीनाला 1 रुपये जास्त जाईल. ओके, छोटे छोटे गोष्टी विचार करा. आणि जर सपोज कोणाचं चुकलं एक्झाममध्ये, जर तुम्ही 1 रुपये शिल्पाला जास्त दिला आणि 1 रुपये कॅटरीनाला कमी दिला तर 15 पैकी 12 मार्काला गणित आहे ना, 1 मार्क जाते तुमचं. बॅलन्स शीट टोटल सेम येईल, बॅलन्स शीटमध्ये चेंज येणार नाही. पण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दोन्ही पार्टनर्सच्या कॅपिटलची आउटरला टोटल लिहिता, 1 रुपये कमी जास्त आहे आणि तिथे तुमचे मार्क्स कट करू शकता. ओके, सर्वात पहिले काय चेक करायचं? रेशो. रेशो जर इक्वल असेल तर मग काय चेक करायचं? कॅपिटल. कॅपिटल असेल तर काय चेक करायचं? ड्रॉइंग.
कॅपिटल पण सेम आहे, ड्रॉइंग पण सेम आहे, सगळं सेम आहे. मग त्यावेळेस तुम्हाला माफ, तुम्ही तुमच्या मनावर जे तुम्हाला नाव आवडलं त्याला 1 रुपये जास्त देऊ शकता. ओके. इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट ₹1200 इज स्टील रिसिवेबल. ह्याचे 2 पोस्टिंग कुठं कुठं होतात. इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट ₹1200 इज स्टील रिसिवेबल. बिल्स पेबल, सॉरी काय काय इन्कम आणि नॉट फॉर प्रॉफिट चालू नाही, पार्टनरशिप फायनल, प्रॉफिट लॉस CRला आणि दुसरं कुठं ॲसेटला. ठीक आहे, काय हरकत नाही. पूर्ण लॉकडाऊनमध्ये मला सर्वात जास्त स्वतःवर डाऊट होता की बाबा ह्या पूर्ण सबस्क्रिप्शन समजून कसं सांगावं. लाईव्ह क्लासमध्ये 5-5, 6-6 दिवस जात होते. कोणत्या सरस्वती किंवा लुकाडी बॅर्गो पॅसोली तुम्हाला आशीर्वाद दिला असेल किंवा रात्री तुम्ही झोपेत असताना शिक बाळा शिक म्हणून तुमच्या डोक्यावर हात फिरवला असेल, तुम्हाला समजलेलं आहे. नसता माझा स्वतःवर विश्वास नव्हता तुम्हाला समजेल की नाही. तरी पण मी आणखी उद्या विचारतो नॉट फॉर प्रॉफिट आणि बाकी आपण चेक करूयात. ठीक आहे. एक डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करून सांगा. मशिनरीची अमाऊंट आहे 25,000 ट्रायल बॅलन्समध्ये. ॲडिशनल परचेस केला 1 ऑक्टोबरला 10,000ची. ॲडिशनल परचेस केला 1 ऑक्टोबरला 10,000ची. बेसिक इन्फॉर्मेशन लिहिला. टोटल मशिनरीची अमाऊंट 25,000, ॲडिशनल परचेस केला 10,000ची 1 ऑक्टोबरला. फायनान्शियल इयर कधी संपेल 31 मार्चला. रेट ऑफ DEP ऑन मशिनरी 10%. व्यवस्थित कॅल्क्युलेट करा, गडबड करू नका. 2,000. ओपनिंगवर किती आले? 1,500 आणि ॲडिशनल 10,000चे आहे. त्या 10,000च्यावर किती महिन्याचं कॅल्क्युलेट करता? 6 महिन्याचं किती येईल? 1,500 + 500 किती? 2,000. हां अरे DEP रे 15,000 आहे बघा. ॲडिशनल 10,000ची परचेस केला म्हणजे ओपनिंग किती असेल? 15,000वर 10% किती येईल? 1,500 आणि 10,000वर 10% 6 महिन्यासाठी किती? 1,500 + 500 2,000. अरे स्ट्रीममध्ये पण विचारलं होतं वाटतं ना. हां नेक्स्ट ट्रायल बॅलन्सच्या DR साईडला रेंट दिलेला आहे 9 मंथ 12,000 रुपये. ट्रायल बॅलन्सच्या DR साईडला रेंट दिलेला 9 मंथ 12,000 रुपये. 2 पोस्टिंग किती रुपयाचे होतात, कुठं होतात काय नाही सांगून टाका. रेंटमध्ये 3,000 रुपये ॲड आणि ग्रॅज्युटी साईडला 3,000. नाही 12,000 3,000 रुपये ॲड होतात. 12,000 रुपये दिला 9 महिन्यासाठी. एवढ्या वेळात कोरोनाची वॅक्सिन होते. 12,000 भागिले 9 करा म्हणजे एका महिन्याचं समजून जाते. पॉईंटमध्ये ठेवलेलं आहे का? 12,000 भागिले 9 करा. ज्ञान किती आले बेटा? 1,300 1,333.33. आता 0.33 येत गेलं आहे. ठीक आहे. एका महिन्यात झालं. तुम्हाला किती महिन्याचं पाहिजे? 3 करा. 1,333.33 गुणिले 3 करा. 3,999.9 म्हणजे राऊंड ऑफ करून किती येईल ते? 4. म्हणजे तुम्हाला किती हजार रुपये ॲड करावं लागेल? 4,000ची दुसरी पोस्टिंग लायबिलिटीज साईडला. असं चांगलं की अवघड जाते. 12,000 पेड केला किती महिन्यासाठी? 9 महिन्यासाठी. 9 महिन्यामध्ये किती क्वार्टर असतात? 12,000 भागिले 3 करा. 4. 12,000 भागिले 3 36,000. काय सांगावं आता? 4,000 येतात. काय सिम्पली 12,000 मध्ये 4,000 काय करायचं? ॲड. त्यासाठी लाईफमध्ये क्वार्टर इम्पॉर्टंट आहे. ओके. अरे ते वेगळं हे वेगळं. हां बरं 1 मिनिट थांबा. 5च्या नंतर कोणाकोणाला अडचण आहे ट्युशनसाठी? 5च्या नंतर अहो
तुला जायचं आहे, काय काम आहे का? हां तुझा 5 वाजले, तू निघ. बरं आणखी दुसरं कोण आहे इकडे? शूटिंग आहे त्याची. तुला 5च्या नंतर जमणार का क्लासला? ठीक आहे, मी तुला उद्याचं टायमिंग सांगतो, तू आज जाऊ शकतेस. हां कॉलेज किती वाजता संपाय? 2:30ला संपायला आहे. सुरुवात 10 वाजता. सकाळी येऊ शकता की एकदाच? सकाळी नकोच रे, सकाळी किरकिरीच नको. बरं बघूत, आपण डिसाईड करूत. ओके, आपण जास्त चर्चा करणे विचार करूत आपण. हां पहिल्या दिवशी टाईमवर भांडणं म्हणजे बघा नशीब. काय क्वेश्चन विचारतो, फटाफट आन्सर सांगा. पर्सन हू फॉर्म द पार्टनरशिप फर्म. पार्टनर्स. बरं, पार्टनरशिप बिझनेसमध्ये सर्वसाधारण बिझनेस असेल तर कमीत कमी किती व्यक्ती लागतात? आणि जास्तीत जास्त 50. आणि बँकिंग रिलेटेड असेल तर 10. भारतीय भागीदारी कायदा कधी? इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲक्टनुसार कंपल्सरी आहे का? घ्यायचं असेल तर काय करावं लागेल? पार्टनरशिप डीडमध्ये मेन्शन करावं लागेल. एखादा एक पार्टनर बिझनेसकडून लोन घेऊ शकतो का? बरोबर आहे. जर बिझनेस आपल्या बँकेकडून लोन घेतलं तर ती रक्कम लायबिलिटी असेल. बरं, पार्टनर जर बिझनेसमधून कर्ज घेतला तर ती रक्कम काय असते? ॲसेट. पण त्या रकमेला नाव काय दिलं जाते? लोन टू पार्टनरचं नाव. लोन टू पार्टनरचं नाव. आणि ती अमाऊंट ट्रायल बॅलन्समध्ये कोणत्या साईडला असते? कुठं असते? डीआर साईडला. त्याची पोस्टिंग कुठं करतं? ॲसेटला. ॲज पर पार्टनरशिप ॲक्ट त्याच्यावर किती टक्के इंटरेस्ट आहे? 6%. बरोबर आहे. जर त्यापेक्षा जास्त पाहिजे असेल तर काय करावं लागेल? कशामध्ये? पार्टनरशिप डेटमध्ये. सपोज ट्रायल बॅलन्सच्या डीआर साईडला लोन टू पार्टनर दिलेला 50,000 आणि इंटरेस्ट कॅल्क्युलेट करा मला 6%. आणि मग ते कॅल्क्युलेट केल्यानंतर त्याचे 2 पोस्टिंग कुठे होतात? एका पार्टनरला, अजय नावाच्या एका पार्टनरला आपण 50,000 कर्ज दिला, ट्रायल बॅलन्सच्या डीआरला आला आणि त्याच्यावर 6% इंटरेस्ट ऑन अजयच लोन असं ॲक्झेशनमध्ये सांगितलेलं आहे. तर त्या लोनवरील इंटरेस्टचे 2 पोस्टिंग कुठे होतात? बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. ॲसेटमध्ये काय होते? ॲड. दुसरी पोस्टिंग कुठे जाते? प्रॉफिट लॉसच्या सीआरला का जाते? कारण त्यानं बिझनेसला 50,000 देणं बाकी आहे. 50,000च्या सोबत त्याला काय द्यावं लागेल? इंटरेस्ट द्यावं लागेल. ठीक, ओके. बरं, कॅपिटलची किती मेथड आहेत टोटल? कोणते? कोणत्या मेथडमध्ये कॅपिटलची रक्कम असं अपडाऊन होत असते? कोणत्याच्यामध्ये स्टेबल असते? कोणत्या मेथडमध्ये आपल्याला 2 अकाउंट काढावं लागतात? कोणते 2? करंट. आणि कोणत्या मेथडमध्ये एकच अकाउंट काढावं लागतं? फ्लक्च्युएटिंग कॅपिटलमध्ये. कोणतं अकाउंट? पार्टनर्स करंट. बरं, थोडंसं दिमागाला हां कॅपिटल. ठीक आहे, थोडं दिमागाला असं एकदम प्रेशर देऊन सांगा. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडनुसार आपल्याला एकच अकाउंट तयार करावं लागते. आणि ते एक अकाउंट जेव्हा तयार करता त्यावेळेस पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या सीआर साईडला आपण काय काय लिहिता? नंबर फर्स्ट काय लिहिता? बॅलन्स बी डी, बाय बॅलन्स बी डी. त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल, सॅलरी, कमिशन, आणखी नेट प्रॉफिट, आणखी दुसरा ॲडिशनल कॅपिटल. बरोबर आहे. आणि डी आर साईडला काय लिहिता? ड्रॉविंग, इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग, लॉस किंवा नेट लॉस आणि कॅपिटल ड्रॉइंग. कॅपिटल जर विड्रॉन केलात तर. ठीक आहे, ओके. पार्टनरशिप ॲग्रीमेंट इन रिटर्न फॉर्म. हिचं इन्सल्ट करू नकोस. तुला ट्रू फॉल्स विचारणार नाही, 1 वर्ड फिफ्टी विचारणार. पार्टनरशिप डेट. ओके. प्रपोर्शन in which partners share profit sharing ratio. Debit balance of trading account. काय नेट लॉस, ग्रॉस प्रॉफिट का नेट प्रॉफिट? ग्रॉस प्रॉफिट. तिचा आवाज ऐकून नाही गेला, मी काय करू? ग्रॉस लॉस. ओके. आता हिनं कसं सांगते बघ. स्नेहा कुठे? कसं सायलेंट बसली, तुला काय लक्ष नाही वाटले काय? हां सांग बाय.
सच कॅपिटल मेथड इन विच ओनली कॅपिटल अकाउंट इज मेंटेन फॉर ईच पार्टनर. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. ठीक आहे, काय हरकत नाही. काय कॅल्क्युलेशन्स करायला सांगतो, कॅल्क्युलेट करा बरं. अंडर व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक, एक मार्कासाठी तुम्हाला येते. कॅल्क्युलेट द फॉलोइंग. अंडर व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक by 10%. Under valuation of closing stock by 10% was rupees 30,000. क्लोजिंग स्टॉक अंडरव्हॅल्यूड बाय 10%. क्लोजिंग स्टॉकची किंमत 30,000. सांगा काय होईल काय नाही. 33,333.333. म्हणजे तुम्हाला फक्त आन्सरमध्ये केवढं लिहायचं आहे, 33,333. क्लोजिंग स्टॉक 10% अंडर व्हॅल्यूड केलं होतं, त्याची किंमत किती लिहिली आहे त्यांनी, 30,000. तुम्हाला फक्त ॲक्च्युअल किंमत काढायची देखील किती येईल, 33,333. ओके, 2 लाख लिहा. कॅल्क्युलेट 12.5%, 12.5% डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. कॅल्क्युलेट 12.5% डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. 12.5%, 2,20,000 वर्षभराचं, 2,20,000 वर्षभराचं, 10,000 6 महिन्यासाठी. चेक करा. व्यवस्थित करा. दोन्हीवरची टोटल DEP सांगायची. 2,20,000 12.5% वर्षभराचं आणि 10,000 6 महिन्यासाठी. 28,125. कारण 10,000 12.5% 6 महिन्यासाठी किती येईल, 625 रुपये. बरोबर. ओके, बरं. जर्नल एंट्रीज असलेले आपले कोणते कोणते चॅप्टर झालेत. ॲडमिशन, डेथ ऑफ पार्टनर आणि डिझॉल्युशन आणि बिल्स ऑफ एक्सचेंज झालं नाही, हां ना. बरं, या 4 चॅप्टरमध्ये 70च्या आसपास जर्नल एंट्रीज आहेत का, आहेत? विचारू 70च्या 70 एंट्रीज बघा बरं. अरे हे 70 एंट्रीज रिव्हिजन करायला जास्तीत जास्त किती मिनिट लागेल, 15 ते 20 मिनिट. कधी जर तुम्हाला परफेक्ट असतील तर. 70 विचार ना, एक 5 ते 6 विचार. लई कपाळाला 70 सोडतो. ट्युशन लवकर सोडतो, जास्त वेळ घेत नाही, कारण लई दिवस झाला तुम्ही असं 1 घंटा कॉन्स्टंट बसल नाही. नीड्स असतात माझे, बरोबर आहे. ओके, फक्त एवढं सांगा, A1ची एंट्री काय होते. कॅश बँक टू गुडविल. A2, A3, B1. B1ची एंट्री हां, गुडविल टू ओल्ड पार्टनर्स. आणि B2 न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो कोणत्याला रिलेटेड आहे, B1ला का B2ला. B2ला. D1ची एंट्री काय होते, गुडविल टू रिसीट्स पार्टनर. D2 अशा प्रकारे डेथ ऑफ पार्टनर, इथंच डेथ झालेला आहे. 2च एंट्री आहेत, गुडविल टू डिसीट्स पार्टनर D1, गुडविल टू ऑल पार्टनर्स. D3 कधी तर विचारते, सर्वायविंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट DR2. ठीक आहे, थोडं माणसामध्ये आहे डेथ ऑफ पार्टनर आणि ॲडमिशन. ठीक आहे, बरं हे सांगा, एन्डोर्समेंट बिलची एंट्री काय होते, एन्डोर्स टू बिल्स रिसिवेबल. बरोबर आहे. कलेक्शन बिलची एंट्री काय होते, बिल सेंड फॉर कलेक्शन टू बिल्स रिसिवेबल.
ड्रॉवी अकाउंट डी आर टू बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट सी आर हे कशाची एंट्री आहे? कलेक्शन बिल डिझॉनरची. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. हां मग तू सांग संजीवनी, बिल डिस्काउंट केला बँकेसोबत, ड्रॉईच्या पुस्तकात काय एंट्री होते? व्हेरी गुड. ड्रॉईच्या पुस्तकात काय होते? ड्रॉवरच्या पुस्तकात आणि कलेक्शन बिल हॉनर झालं, सॉरी डिस्काउंटेड बिल हॉनर झालं तर ड्रॉवरच्या पुस्तकात काय होते का? काय होत नाही. व्हेरी गुड. इन द बुक्स ऑफ ड्रॉवर ड्रॉवी अकाउंटच्या कोणत्या साईडला बॅलन्स बिल लिहिता? इन द बुक्स ऑफ ड्रॉवर ड्रॉवी अकाउंटच्या कोणत्या साईडला? डी आर साईडला. इन द बुक्स ऑफ एंडॉर्सर एंडॉर्सी अकाउंटच्या कोणत्या साईडला बॅलन्स बिल लिहिता? सी आर साईडला. करेक्ट. जर एंडॉर्समेंट बिल डिझॉनर झालं तर एंडॉर्सीच्या पुस्तकात काय एंट्री होते? एंडॉर्समेंट बिल डिझॉनर झालं तर एंडॉर्सीच्या पुस्तकात एंट्री काय होते? तळणे. एंडॉर्सियर टू बिल्स रिसिवेबल टू कॅश बँक. करेक्ट. आणि ड्रॉवरच्या पुस्तकात काय होते? ड्रॉवी अकाउंट डी आर टू एंडॉर्सी अकाउंट सी आर. ठीक आहे, बऱ्यापैकी आहे. उद्या येत असताना उद्या करेक्ट आपलं क्लास ॲज ऑलवेज 4 वाजता येईल. 4 ते आज जसं 5ला सोडायला उद्या सोडणार, उद्या 6पर्यंत चालेल. ठीक आहे. 1 तास आपण 1-2 प्रॉब्लेम फळ्यावर घेऊयात, इम्पॉर्टंट प्रॉब्लेम, आणि त्यानंतर एक प्रॉब्लेम तुम्हाला इथं लाईव्ह सोडून दाखवावं लागेल आणि मग नंतर जाऊ शकतो. ठीक आहे. उद्या या तर या, मी सांगतो. फक्त न्यू सिलेबसची पुस्तक घेऊन यायचं. कॉलेज नाही उद्या, 1 दिवसा आड आहे ना. ठीक आहे, 1 तारखेपासून चालू दे. असं त्यांनी सवलत दिली म्हणून दिवसभर घेणं काही कामाचं नाही. आपलं या टाईमला असू दे. ठीक आहे. 31 तारखेनंतर डिसाईड करूया. हां, उद्या फायनल अकाउंटचं, उद्या रेव्होल्युशनचे पुस्तकसुद्धा घेऊन यायचं हां. आणि जे तुमचे ऐकून घ्या, पार्टनरशिप फायनल अकाउंट्समध्ये जे तुमचे डाऊट्स असतील ते या 3 ते 4 दिवसामध्ये सॉल्व्ह झालं पाहिजे. आपल्याला 5 ते 6 चॅप्टर्स 15 जानेवारीच्या अगोदर कंप्लीट करून 15 जानेवारीच्या नंतर आपल्याला इश्यू ऑफ शेअर्स स्टार्ट करायचं. आणि इश्यू ऑफ शेअर्स कंपल्सरी 8 मार्काला आहे. इश्यू ऑफ शेअर्सला ऑरमध्ये कम्प्युटर इन अकाउंटन्सीची थेअरी पाठ करायची आहे. पाठ करू शकता का थेअरी? फक्त 4-5 पेज इंग्लिश टू इंग्लिश पाठ करायचं. हां, एवढं गॅरंटी आहे. 4-4 मार्काचे 2 प्रश्न येतात. तुम्ही 3 पेज जरी लिहिला तरी तुम्हाला 4 पैकी 3च पडतात. पण इश्यू ऑफ शेअर्स परफेक्ट केला, 8 एंट्री विचारतात, 8च्या जनरल एंट्री दिमाग शांत ठेवून लिहून टाकायचं. 8 पैकी 8 मार्क फिक्स. त्यामुळे आपण प्राधान्य देऊ इश्यू ऑफ शेअर्सला. ठीक आहे. ओके, थँक्यू सो मच. उद्या करेक्ट दुपारी 4 वाजता. स्टे कनेक्टेड म्हणणं. आता तुम्हाला उद्या ट्युशनला यावं लागेल. ठीक आहे. लाईक शेअर सगळं दिमाग एकदम. अरे नाही, कसं आहे ते, कसं काय ते म्हणावंच लागते ते. असं इथे येऊन थांबायचं. हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. आणि नंबर फर्स्ट, एक मी एकटाच इथं, कोणीच राहणार. दुसरं मजमला आहे हे म्हणावं, काय येण्यासारखं करायला असते. जाऊ दे, ठीक आहे. अरे लाईफचं एक पार्ट असते, पण त्याच्यामुळे फायदाच झालेला आहे ना. सुरुवातीला सुट्ट्या लागल्या असताना 550 का 600 होते, 3000 झाले. पुष्कळ झालं आपल्या देगलूरच्या मानानं, भरपूर आहे. ठीक आहे, चल. ओके, भेटूयात मग उद्या. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब ठीक आहे. उठा की आता, उठा की लवकर. देतो 2 मिनिट.